नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या समोर येत आहे. येण्याच्या पाठीमागचं कारण आहे ते म्हणजे काय की राजमुद्रा अकॅडमी येत्या 5 जूनला नवीन फाउंडेशनची विजेता बॅच लॉन्च करत आहे. या बॅचचं टार्गेट आहे 2025 आणि 2026 ची गट ब आणि गट क, ज्याच्यामध्ये PSI, STI, ASO, सब रजिस्टर आणि गट क मधली लिपिक असेल, एक्साइज PSI असेल, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असेल किंवा RTO मधला सब RTO असेल, असे सगळे पद याच्यामधून भरली जातात. आणि हे जी पद आहेत ना, या पदासाठी आपल्या इकडं गट क आणि गट ब असं वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. आणि याच्यासाठी आपण जी बॅच घेऊन आलो त्या बॅचचं नाव आहे विजेता बॅच. ही बॅच 5 जूनला चालू होणार आहे, सकाळी 9 ते 12 ला आहे. बेसिक पासून आपण ॲडव्हान्स पर्यंत ही बॅचची आपण तयारी करून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळं स्टेट बोर्ड सहित असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, राजमुद्राच का निवडायचं याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर इथं तुम्हाला दिसेल. आपण स्टेट बोर्डवर भर देऊ, त्याच्यानंतर घटकनिहाय आपल्याकडे थिअरी नोट्स आहेत. तुम्हाला जर पाहायचं असेल तर का बघा, प्रत्येक विषयाच्या असे प्रिंटिंग नोट्स आपण आपल्या विषयात इथं राजमुद्रामध्ये देतो लेकरांना. त्याच्यानंतर आपल्याकडे स्टुडंट प्रोफाईल आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपण तू दिवसभरात काय करतोय त्याला आपण अभ्यास आढावा म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्याकडून त्याची मेंटॉरशिप घेतो आपण. त्या मेंटॉरशिप प्रोग्राम अंतर्गत त्याला काय काय कमतरता आहे त्याला वैयक्तिक मार्गदर्शन करतो आपण. PYQचा सराव घेतला जातो. त्याच्यानंतर डेली दर संडेला आपल्याकडे एक्झाम होतात टॉपिकवर झालेल्या. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल हा अभ्यास आढावा आहे. अभ्यास आढावामध्ये काय माहितीये का, त्याचं दिवसभराचं इथं शेड्यूल ठरवण्यात आलंय. त्याचं जे डेलीचं शेड्यूल आहे ना, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळपास 9 तासाचं इथं शेड्यूल दिलेलं आहे. या 9 तासामध्ये त्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा हे त्याच्याकडून करून घेतो. याला आपल्याकडे आपण अभ्यास आढावा असं म्हणतो. त्याच्यानंतर इथं स्टुडंट प्रोफाईल दिली जाते विद्यार्थ्याला. या स्टुडंट प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्याला सगळ्या विषयाचा सिलेबस दिला जातो. जसं की इथे एक विषय दिलाय आता तुम्हाला, ह्या विषयाचे सगळे टॉपिक आहेत इथं. हे पूर्ण इथं सगळे विषयाचे काय दिलेत, कंटेंट दिलेत. या कंटेंटमध्ये त्यांनी प्रत्येक कंटेंटचा, समजा एखादा कुठलाही कंटेंट असेल त्याचा त्यांनी PYQ वाचला तर टिक करायचा आहे. त्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रीडिंग झालेत का, त्यांनी क्लासच्या नोट्स काढलेत का, त्याच्यानंतर त्यांनी शॉर्ट नोट्स काढलेत का, त्याच्यावर त्यांनी रेफरन्स बुक वाचलंय का, आणि वर्गात त्याच्यावर त्याचा पेपर झालाय का. अशा पद्धतीनं सगळं पूर्ण केस स्टडी घेऊन त्याचा पूर्ण सिलेबस आपण कंप्लीट करतो. मग मला सांगा, कुठलीही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असू द्या, कसा रिझल्ट येत नाही, त्याचा येतोच 100%. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं राजमुद्रा जाते. याच्यानंतर सुरुवातीचे जे काही 2-3 महिने झाले विद्यार्थ्याचे की त्याला आपण स्वतः PYQ अनालिसिस करायला होतो. हे पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी आमचे अनालिसिस केलेलं तुम्हाला इथं चित्र दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हे आमचे यशवंत आहेत. जे विद्यार्थी आहेत पाठीमागच्या 2 वर्षामधले यशवंत झालेले विद्यार्थी आहेत. आमची फर्स्ट आलेली विद्यार्थिनी अनिशा आगरकर असेल किंवा आमचे शिंदे असतील किंवा असे अनेक विद्यार्थी आहेत आमचे, जे वेगवेगळ्या पदावर काय लागलेले आहेत. PSI पदी, STI पदी, ASO पदी किंवा मग लिपिक पदावर, वेगवेगळ्या पदावर, कालवा निरीक्षक असेल, वेगवेगळ्या पदावर, अनेक पदावर लागलेले आहेत. आत्ताच एक विद्यार्थी आमचा जो आत्ता सध्या BMC मध्ये टॅक्स इन्स्पेक्टर झाला. अशा चांगल्या चांगल्या पदावर विद्यार्थी राजमुद्राचे गेलेत. हे सगळं जर तुम्ही बघितलात तर हे सगळे राजमुद्राचे यशवंत आहेत. आणि मित्रांनो, इथं जेवढं आपण अभ्यास करतात तेवढीच पुरा आनंद उत्सव पण साजरा करताना तुम्हाला दिसत आहे. ही ग्राउंडची पण आपण तयारी करून घेतो. पोलीस भरती बरोबर PSIचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंडची पण आपण इथं राजमुद्रामध्ये व्यवस्थित तयारी करून घेतो. सुसज्ज असेल लातूर मधली सध्या अद्ययावत असलेली सुंदर अशी रीडिंग रूम आहे. रीडिंग रूम AC नॉन AC आहे. त्याचे सेपरेट काय आहेत माहिती आहे का, त्याचे लॉकर सुविधा देण्यात आले. सुंदर अशी रीडिंग रूम आहे. आणि या अभ्यासिकेमध्ये सध्या 20 ते 25 मुलं, 30 मुलं सध्या मेन्सला आहेत, मेन्सची तयारी करणारे आहेत. आपण असं मुलाखत सत्र पण आयोजित करतो लेकरांचं. वेळोवेळी ज्या ज्या पदांना मुलाखती आहेत तसं बाहेरच्या एका अधिकाऱ्यांना बोलवतो, 2-3 अधिकाऱ्यांना, आणि त्यांच्या मार्फत अशा वेगवेगळ्या मुलाखती घेतो. आत्ताच आपल्या इकडे बारकुल सर सध्या कल्याणला गेलेत. सर ARTO होते आपल्या इथं लातूरला. PSIच्या सुंदर अशा मुलाखती आपण पाठीमागे घेतल्या होत्या. हे न्यायालयामध्ये क्लर्क पदाच्या मुलाखती आपल्या इकडे झाल्या होत्या. वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतो. हे सगळं नियोजन 8 ते 9 महिन्याचं आहे मुलांना. म्हणून तुम्हाला जर तुमच्या अधिकारी व्हायचंय, तुम्हाला
तुम्हाला पोस्ट भेटवायचं आहे किंवा पोस्टपर्यंत पोहोचायचं आहे आणि तुमच्यातला आणि पोस्टमधला अंतर 100% राजमुद्रा नक्की कमी करेल. जवळपास 13 लोकांचा स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे आणि एवढी प्रत्येक विषयाला सुंदर अशी फॅकल्टी असलेली लातूरमधली एकमेव अकॅडमी आहे. म्हणून जास्त वेळ घालू नका, नाव नोंदणी करा आणि तुमच्यातलं पोस्टमधलं अंतर 100% कमी करूया आपण. धन्यवाद.